सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या सर्वांचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या मातीत घडून गेलेल्या व घडत असलेल्या गोष्टी जाणून घेत असतो. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये आंध्र प्रदेशमधील श्रीशैल्यम या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु त्याच पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्रात देखील एक सुंदर भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रातील भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या गावामध्ये छत्रपती शिवरायांचं खूप सुंदर असं मंदिर उभारण्यात येतं. या मंदिराविषयी आपण जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, एक सांगावंसं वाटतं की खरोखर आज 350 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज. याचं कारण म्हणजे मंदिरावरचे कळस, अंगातली तुळस, मोठ्यातली गाय आणि घरातली माय ज्यांच्यामुळे शिल्लक आहे त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि याच शिवरायांचं मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी होत आहे. तर चला या मंदिराचं दर्शन घेऊया, या मंदिराविषयी अधिक जाणून घेऊया. यासाठी संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कारण तुमचं एक लाईक कमेंट या मराठी मावळ्याला पुढे जाण्यासाठी सहाय्य करेल, ऊर्जा देईल. चला आपण छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं दर्शन घेऊया, अधिक वेळ न लावता. जय शिवराय. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. मित्रांनो, संपूर्ण हिंदुस्थान वासियांकरता आणि खास करून महाराष्ट्रीय लोकांकरिता अभिमानास्पद गोष्ट म्हणजेच भिवंडी तालुक्यात मराडेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य मंदिर आपण पाहत आहात. हे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलं आहे. हे मंदिर गडकिल्ल्यांच्या धर्तीवर बांधलेले असून तटबंदी, बुरुज आणि महाद्वार यासह साकारले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची 42 फूट असून एकूण 5 कळस आहेत. गाभाऱ्यावर 42 फूट उंचीचा सभामंडप आहे, ज्याच्या 4 कोपऱ्यावर गोलाकार बुरुज आणि टेहेनी मार्ग आहेत. तटबंदीच्या आत 36 विभाग आहेत, ज्यावर भव्य शिल्पे उभारण्यात आली आहेत. सर्व खांब कोरीव आणि महिरपी कमानी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची 6.5 फूट उंचीची मूर्ती, अयोध्येतील रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आले आहे. मंदिराच्या तटबंदींच्या भिंतीवर आतून बाहेरून शिल्प बसविण्यात येत आहे आणि ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दर्शविणारे फलक देखील या ठिकाणी कोरलेले आहे. खरोखर आपल्या पुढील पिढीला छत्रपती शिवराय हे कृतीतून जर दाखवायचं असेल, प्रत्यक्ष दाखवायचं असेल, तर या मंदिराला निश्चितपणे भेट दिली पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ह्याच आराध्य दैवताच्या तिथीनुसार जी शिवजयंती आहे त्या तिथीला या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवरायांसाठी अनेक मावळ्यांनी बलिदान दिले, स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी बलिदान दिले. या बलिदान देणाऱ्या मावळ्यांची स्मारक पुरतळे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. आणि या मंदिरासाठी खास करून शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजू चौधरी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमातून तब्बल 7 वर्षाच्या प्रयत्नातून हे विशाल मंदिर आहे. हा वारसा, हे मंदिर आपल्या भावी पिढीला नक्कीच दाखवलं पाहिजे. आपण सुद्धा शून्यातून विश्व निर्माण करू शकतो हे छत्रपती शिवरायांकडनं या आपल्या भावी पिढीला नक्कीच समजेल. ही भावी पिढी छत्रपती शिवरायांकडनं नक्कीच आदर्श घेईल. म्हणून ह्या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या. खूप सुंदर मंदिर उभं राहिलं आहे. सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा. धन्यवाद.